कोणत्या वस्तू आणि त्या किती प्रमाणात, कोणतं तेल आणि ते कसं स्टोअर करायचं किंवा कसं तेल बनवायचं जेणेकरून ते जास्त काळासाठी टिकेल. हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी, हेअर फॉलिकल्स नरिश होण्यासाठीच आणि हेअर स्ट्रँड जे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग होण्यासाठी, म्हणजेच ऑल ओव्हर केस आपले खूप हेल्दी होण्यासाठी तेल खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कोणतं लावताय त्याहीपेक्षा तुम्ही कसं बनवताय, नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे की नाही, तर ते नक्कीच केस वाढायला मदत होते. तर कसं बनवायचं बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर हा तेलाचा व्हिडिओ की नाही यूट्यूबवरती पण आणि इंस्टाग्रामवरती पण खूप व्हायरल झालेला आहे आणि खूप जणींना आवडला आहे. मेसेज येत आहेत आणि तसंच तेल बनवतायत किंवा मला बनवून मागतायत सुद्धा. तर माझ्यावर तेवढा विश्वास दाखवतायत त्याच्यासाठी अगोदर मनापासून धन्यवाद. तर बघा, सगळ्यांनाच मी बनवून देऊ शकेल एवढं तर पॉसिबल नाहीये. तर मी भविष्यात तसा विचार करेल, पण मला त्याच्यासाठी अगोदर थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल. तर बघा, ते तेलामध्ये आपण जे साहित्य वापरलेलं होतं की नाही, सर्रास जवळ तेच आहे. या ठिकाणी फक्त मी आवळा जो आहे की नाही, तो पहिल्याच्यात रॉ वापरलेला होता, आता ड्राय वापरते. काही प्रश्न असे आहेत की नाही, की मला जे आलेले आहेत, तर त्याच्या रिलेटेडच हा मी परत व्हिडिओ बनवलेला आहे. परत तेल बनवलेलं आहे आणि सगळ्या वस्तूसुद्धा त्याच घेतलेल्या आहेत. तर बघा, 3 बॉटल घेतलेल्या आहेत यावेळेस आणि 2 आपण तेल बनवतोय वेगवेगळे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कच्च्या घाणीचं म्हणजेच लाकडी घाण्याचं जे खोबरेल तेल आहे की नाही, तर ते तेल घेतलेलं आहे. अजून समजतच नाही की कच्च्या घाणीचं किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे काय? तर कच्च्या घाणीचं हे लाकडी घाण्याचं तेल असतं. त्याला कोणतीही हीट प्रोसेस झालेली नसती. त्याच्यामुळे तेल बनवण्यासाठी आपण हीट प्रोसेस करतो की नाही, त्याच्यासाठी म्हणून कच्च्या घाणीचं तेल घेतोय. त्याच्यानंतर तेच मेथी, कलोंजी, जवस तर ते 2-2, 3-3 चमचे घेतलेले आहेत. ड्राय आवळा मूठभर घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा 1-2 मुठी घेतलेला आहेत. जास्वंदीची पानं घेतलेली आहेत 1 मूठ एवढी आणि ॲलोवेरा 3 पानं घेतलेली आहेत. एक छोटं होतं त्याच्यातलं आणि भरपूर सारी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. आता प्रमाणाचं जर तुम्ही म्हणाल ना, तर 200 ग्रामची 1 बॉटल आहे. तेवढ्यासाठी तुम्ही 2-2 चमचे जे ड्राय गोष्टी आहेत ना, तर त्या टाकू शकता. बाकी फुलं किंवा ॲलोवेरा याचं प्रमाण कमी जास्त झालं ना, तरीसुद्धा चालेल. याचा अजिबात साईड इफेक्ट्स नाही आहेत. 3 वर्ष झालं मी हेच तेल वापरते. त्याच्यामुळे मी डोळे झाकून हे तेल बनवते. जसं आपण स्वयंपाक बनवतो की नाही, तसंच बनवते. याच्यामुळे मला खूप खात्री आहे याची. तर आपण 2 तेल बनवतोय ना, तर 1 बॉटल जी आहे की नाही, तर त्याचं फक्त आणि फक्त जास्वंदीच्या फुलाचं तेल बनवायचं आहे मला. तर ते मी माझ्या मुलीसाठी बनवते, की जी फक्त 4.5 वर्षाची आहे आणि मागचं 1 वर्षभर झालं मी तिला हे तेल लावते आणि मला खूप फरक जाणवतो. त्याच्यामुळे मला तरी हे खूप प्युअर वाटतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती बनवू शकता. स्वतःही लावू शकता म्हणजे मोठ्यांना सुद्धा आणि छोट्या मुलींना, 5 वर्षाच्या पुढील मुलींना तुम्ही हे तेल डोळे झाकून लावू शकता. खूप भारी आहे. तर बघा, चांगलं फुलं फ्राय झाल्यानंतर आता परत ते गाळा परत मला दुसरंही तेल लगेच बनवायचं आहे ना, तर मी त्याच्यातील जी फुलं फ्राय झालेली आहेत ना, तर ती एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि तेल एका पातेल्यामध्ये काढून काढून घेणार आहे. म्हणजे मी दुसरं तेल लगेच करेल. तर दुसरं तेलसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये परत सांगणार आहे आणि खूप जणींचे काही प्रश्न असतील ना, तर त्याचीसुद्धा मी उत्तरं देणार आहे. तर जसं की कढईतलं तेल आहे की नाही, तर ते थंड होण्यासाठी मी एका पातेल्यात काढून घेते आणि दुसऱ्या ज्या 2 बॉटल्स आहेत की नाही, तर ते तेल आपल्याला परत त्याच कढईमध्ये टाकायचं आहे. आता बघा, तुम्ही कोणतंही तेल बनवता की नाही, तर त्याच्यासाठी कच्च्या घाणीचं तेल घेऊ शकता. जे घरी तुमच्याकडे खोबरेल तेल तुम्ही रेग्युलरला यूज करता की नाही, ते सुद्धा घेऊ शकता किंवा तिळाचं तेल घेऊ शकता. तिळाच्या तेल, कोकोनट तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल हे मिक्स करून घेऊ शकता समान क्वांटिटीमध्ये. त्याच्यासोबतच तुम्ही मस्टर्ड ऑइल म्हणजे जे मोहरीचं तेल असतं की नाही, ते घेऊ शकता किंवा त्याच तेलामध्ये तुम्ही कॅस्टर ऑइल, बदाम ऑइलसुद्धा टाकू शकता. प्रत्येकाची आपली आपली सवय असते लावण्याची आणि पसंत असते. त्याच्यानुसार तेल कोणतंही घेतलं तरी चालेल, याचं काहीच नाही. कारण की प्रत्येक गोष्टच मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी मला वाटल्या की नाही, तर त्या मी यावेळेस सांगते. आता बघा, ज्या ड्राय गोष्टी होत्या तीनही थोडंसंच बघा, खूप बारीक पेस्ट नाही करायची, म्हणजे बारीक पावडर नाही करायची. ओबड-धोबड वाटलेले आहेत, जेणेकरून चांगले त्याचे गुडनेस जे असतील ते तेलात उतरतील. त्याच्यातच परत कट केलेला जो ॲलोवेरा आहे आणि फुलं आहेत ना जास्वंदीची, ती मी वाटून घेणार आहे मिक्सरला. याच्याने खूप छान तेल बनतं आणि सगळ्या वस्तूंचं जे मेन
मॉइश्चर असतं ना ते पटकन जातं आणि तेल आपलं प्युअर बनतं. ॲलोवेरा जर तुम्ही तसाच टाकला ना तरी तेल चांगलं उकळलं तरी त्याच्यामध्ये ओलसरपणा राहतो आणि त्याच्यामुळेच परत तेलाला फंगस किंवा मग असं बुरशी, वास येण्याची शक्यता असते. आता बघा तापलेल्या कढईत 2 बॉटल्स ज्या उरलेल्या होत्या, परत सांगते हे प्युअर खोबरेल तेल आहे. कच्च्या घाणीचं, लाकडी घाणीचं जे सिटीमध्ये तर आता मी म्हणेल की भरपूर ठिकाणी त्याचे शॉप आहेत. तुम्हाला ऑनलाईन भेटेल, ऑफलाईन भेटेल. चांगलं तापल्यानंतर सगळ्यात अगोदर मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आपल्या केसांसाठी ना, केस गळती थांबवण्यासाठी, केस वाढण्यासाठी आणि त्याच्यासोबतच नॅचरली केस आपले काळे होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर उरलेली जी फुलं होती ती बघा, थोडीशी फुलं कमी असतील ना तरी चालेल. परत मी तेच सांगेल, की मला जास्त प्रमाणात भेटली, मी टाकली आणि जास्त टाकली म्हणून त्याचं काहीच नाही, उलटं फायदेच होतात. हे मी स्वतःच अनुभवलेलं आहे. तुम्ही YouTubeवरती माझ्या चॅनलवरती असे तेलाचे जेवढे व्हिडिओ बघताल ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की मी ह्याच्या अगोदर सुद्धा असे खूप तेल केलेले आहेत आणि त्याचा मला तेवढाच फायदा सुद्धा झालेला आहे. फक्त तेलच नाही, पण मी तेलाव्यतिरिक्त बघा ज्या पण गोष्टी करते ना, तेवढ्याच मी खूप मेहनतीने केलेल्या आहेत आणि जे केस आहेत ना माझे, तर ते चांगले मला अचीव्ह झालेले आहेत. फुलं थोडीशी फ्राय झाली, की लगेचच त्याच्यात जे आपण वाटून घेतलेलं होतं ॲलोवेरा आणि दुसऱ्या वस्तू, तर त्याही टाकलेल्या आहेत आणि आता इकडे बघा लो टू मीडियम गॅस करायचा आणि हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं. इथून पुढची जी प्रोसेस असते ना, ती खूप महत्त्वाची असते. कारण की बघा, खूप जणींना असं वाटतं, की नाही का झालंय चांगलं फ्राय आणि ते मग तेल गाळून घेतात आणि मग त्याच्यात जो ओलसरपणा आलेला असतो की नाही, त्यानेच मग फंगस किंवा त्याचा वास येतो. काही कमेंट्स मला Instaवरती अशा पण आलेल्या आहेत, की आम्ही हे तेल बनवलं आणि दुसऱ्या 2-4 दिवसानंतर वास येऊ लागला. तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळेच मी परत-परत तेच सांगते. अ, खूप वेळेला मी तेल केलेलं आहे, पण कधीच खराब झालेलं नाही. याचं हेच कारण आहे, की चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर बघा, या ठिकाणी मी ड्राय आवळा टाकलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप जणींचा आहे, की आवळा पावडर टाकली तर चालेल का? मेहंदीची पाने नसतील तर काय करायचं? पावडर टाकली तर चालेल का? तर बघा, मी परत तेच सांगते, की तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे की नाही, तेवढंच तुम्ही टाका. कोणतीही पावडर याच्यात टाकायची नाही. कारण की हे आपण डायरेक्ट गॅसवरती बनवतोय आणि पावडर टाकली की तेलामध्ये जळली जाते. तर पावडर नाही टाकायची, पण तुम्ही ड्राय आवळा असा टाकू शकता. मेहंदीची पाने असतील तर टाका, नसतील तर स्किप करा. काही हरकत नाही. त्याच्यामुळे कोणतीही पावडर टाकू नका. जर तुम्हाला सगळ्या पावडरीच वापरायच्या असतील ना, तर मग सगळ्याच पावडरींना घेऊन तुम्हाला डबल मेथड म्हणजे डबल बॉइलिंग मेथड जी असते ना, ती करावी लागते. तर त्याचा मी व्हिडिओ नंतर बनवेल आणि त्याची माहितीसुद्धा नंतर डिटेलमध्ये सांगेल. तर याच्यासाठी एवढंच बघा, चांगलं फ्राय झालेलं आहे आणि पूर्ण झाकून ठेवायचं आणि तसंच जवळ-जवळ एक थंड होऊ द्यायचं. म्हणजे जरी थोडंफार जरी मॉइश्चर असेल ना, तरी ते जातं गरम कढईमुळे, गरम तेलामुळे. त्याच्यामुळे लगेच गाळायची सुद्धा घाई करायची नाही. चांगलं थंड झाल्यानंतरच ते गाळायचं आहे आणि गाळून घ्यायचं चांगल्या काचेच्या कंटेनरमध्ये साठवायचं आहे. आता बघा, साहित्य तुम्हाला समजलेलं असेल, तेल कोणतं वापरायचं ते समजलेलं असेल, प्रमाण समजलेलं असेल किंवा कसं फ्राय करायचं, किती दिवस स्टोअर करायचं आणि आता तुम्ही केस धुण्याच्या अगोदर चांगलं ऑइलिंग करायचं, मसाज करा चांगलं. खूप जणींना असं वाटतं, की काही फरक पडत नाही, याने काही होत नाही. तर असं नसतं. एखादीला जरी पडला नसेल फरक, तरी खूप जणींना पडतो. चांगला मसाज करायचं. ब्लड सर्क्युलेशन तर तुम्हाला माहीत असेल, की नाही, त्याने जर फरक पडतो, केस वाढायला मदत होते ना, तर आपल्या चांगल्या केसांच्या हेल्थसाठी आपण या नॅचरल गोष्टींचा वापर करतोय, असं तुम्ही समजायचं आणि करायचं. रेग्युलर केलेल्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. नॅचरल गोष्टींवरती जरा विश्वास तरी ठेवून बघा. अजून माझे काही जुने फोटोज पण मी टाकलेले आहेत मध्ये-मध्ये. माझे छोटे केस होते आणि मला एवढे केस व्हायला आता जवळ-जवळ 2-2.5 वर्ष लागलेले आहेत. कोरोनाच्या नंतर मी केस वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर एवढी लेंथ आणि केसाचं टेक्स्चर किंवा हेल्थ अशी भेटलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.